नमस्कार, मी वर्षा भस्मारे. मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याकडे असलेल्या संख्याबळाच्या आधारावर उद्धव ठाकरे यांच्या हातातून निवडणूक चिन्ह आणि शिवसेना पक्ष आपल्या ताब्यात घेण्याचे अभूतपूर्व कार्य करणारे एकनाथ शिंदे सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठी भाषेच्या मुद्द्यावर वातावरण पेटून उठलेले असताना एकदम गप्प आहेत. याचे कारण कोणालाही माहिती नाहीये. इतक्या आगडोम सुरू असताना खरी शिवसेना आपल्याकडेच आहे. आपणच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत आणि उद्धव ठाकरे यांनी तर खरी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली होती आणि तिला आम्ही मुक्त केलं असा दावा करणारे एकनाथ शिंदे खऱ्या शिवसेनेची भूमिका पार पाडताना दिसत नाहीयेत. याचाच मराठी जनांना आश्चर्य वाटतंय. त्यांच्यासारखेच बंड करून आपल्या काकांकडून राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या ताब्यात घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार शिंदे यांच्या तुलनेत उजवे ठरले आहेत. कारण महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी लागू करण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांच्या विरोधात जनता पेटून उठलेली असताना शिंदे शांत राहिले. तर अजित पवार यांनी पहिली ते चौथी ही हिंदी शिकवण्याची गरज नाही, 5वी पासून आहे ते ठीक आहे अशी स्पष्ट भूमिका घेतली. राज्य सरकारमध्ये राहून सरकारच्या GR विरोधात भूमिका घेणं खरोखरच धाडसाचं आहे. कारण त्याचा फटका अजितदादांना बसू शकतो, पण त्यांनी त्याची पर्वा केली नाही. शिवसेनेची स्थापना ही मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी झालेली होती. त्याला जागून जेव्हा मराठी माणसांच्या भाषेचा आणि अस्मितेचा मुद्दा आला तेव्हा ठाकरे घराण्यातील राज आणि उद्धव ठाकरे पुढे आले. राज यांनी पहिलीपासून हिंदी लागू केल्यामुळे पुढील काही वर्षात मराठी पार पुसली जाईल, तिची जागा हिंदी घेईल असा धोका देखील दाखवला होता. या दोन्ही ठाकरेंच्या राज्यातील मराठी लोकांचा पाठिंबा मिळाला असला, पण त्यावेळी खरी शिवसेना आपल्याकडे आहे असा दावा करणारे एकनाथ शिंदे मात्र काहीच बोलले नव्हते. फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांची री ओढण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केलं. मराठीबाबत शांत असलेले शिंदे पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गोडवे गाऊन तोंड भरून गुणगान करताना दिसले. जय हिंद जय महाराष्ट्र असं म्हटल्यानंतर पुढे जय गुजरात देखील त्यांनी म्हटलं. एका बाजूला हिंदी भाषेच्या विरोधात मराठी अस्मितेसाठी सगळे मराठी भाषिक एकत्र झालेले असताना आपली शिवसेना खरी असा दावा करणारे जय गुजरात कसे काय म्हणतायत असा प्रश्न अनेकांना पडला होता. अमित शहा यांच्या उपस्थितीत जय गुजरात म्हणून त्यांनी शहा यांना खुश केलं असेल तरी त्यांना मराठी जनांची नक्कीच नाराजी ओढवून घेतली आहे. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. 2024ची राज्यातील विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर महायुतीला भरघोस यश मिळालं, पण एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी विविध प्रकारे आपली नाराजी व्यक्त करून दाखवली होती. समजा उद्या देवेंद्र फडणवीस यांना केंद्रातून बोलवणं आलं तर मुख्यमंत्री पदावर आपला दावा असावा हा दृष्टिकोन ठेवून शिंदे यांनी अमित शहा यांची भलामिल करताना त्यांचे मूळ राज्याचा गौरव केला असावा. पण असे करताना आपल्या मराठी माणसांची सहानुभूती गमावून ते बसले आहेत. याचाच त्यांना विसर पडलाय. एकनाथ शिंदे यांना अपेक्षित मान सन्मान आणि उच्चपद देण्यात येत नव्हते, त्यामुळे त्यांनी शिवसेनेत बंड केला आणि भाजप सोबत आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं. त्यावेळी भाजपचे जास्त आमदार असूनही फडणवीस यांना बाजूला ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री पदाची काय ताकद असते याची त्यांना जाणीव आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपची साथ सोडली होती आणि एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री पदासाठीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता जेव्हा मराठी भाषेचा आणि मराठी माणसांच्या अस्मितेचा मुद्दा आला तेव्हा ठाकरे बंधू एकवटलेले दिसले. राजकारणात कुणीही निस्वार्थी नसतो, सगळे सत्तेची गणितं मांडत असतात. पण जेव्हा मराठी माणसांच्या भाषेचा आणि पर्यायाने अस्तित्वाचा प्रश्न येतो त्यावेळी तुम्ही काय भूमिका घेतात यावरून तुमचा खरेपणा सिद्ध असतो. आज मराठी माणसांच्या नावाने जनजागर उसळलेला असताना खरी शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार आपल्याकडे आहेत असा दावा करणारे एकनाथ शिंदे गप्प का आहेत याचं आश्चर्य आता सगळ्यांनाच वाटत आहे.